मुख्य प्रवाह पलीकडील साहित्य दृष्टी. जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विभागणी नसून श्रमिकांना कायमस्वरूपी अधीन ठेवणारी यंत्रणा आहे. याची जाणीव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी करून दिली. या सामाजिक तत्वचिंतनाच्या उद्याच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट त्यांच्या साहित्याविषयी अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवतात ते पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्य. ही ओळख योग्य असली तरी ती अपुरी आहे, कारण अण्णाभाऊ साठे हे केवळ लोककलावंत नव्हते, तर ते भारतातील समाज रचनेतील श्रम, जात, सत्ता आणि सांस्कृतिक वर्चस्व यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे महत्त्वाचे साहित्यिक आणि विचारवंत होते. त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन केवळ कलात्मकतेच्या निकषांवर न करता त्यांनी उपस्थित केलेल्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात करणे अधिक आवश्यक आहे. अण्णाभाऊंचे साहित्य केवळ लोककलावंतांच्या अभिव्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर ते भारतीय समाज व्यवस्थेच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचे सखोल विश्लेषण करणारे परिवर्तनवादी साहित्य आहे. अण्णाभाऊंच्या लेखनाचे खरे महत्त्व हे त्यांच्या उपेक्षितांच्या अनुभवाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणले यात आहे. मुख्य प्रवाहातील साहित्य अनेकदा आपल्याला सार्वत्रिक आणि निरपेक्ष मानत आले आहे, परंतु कोणताही मुख्य प्रवाह हा सत्तेपासून स्वतंत्र नसतो. साहित्य, प्रकाशन संस्था, विद्यापीठांचे अभ्यासक्रम, पुरस्कार, साहित्य संमेलने, प्रसार माध्यमे आणि समीक्षा यांद्वारे कोणते साहित्य मुख्य आणि कोणते साहित्य परिघावरील ठरेल हे ठरविले जाते. त्यामुळे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या साहित्याला अनेकदा उपेक्षा, मौन किंवा मर्यादित मान्यता मिळते. अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीतही हे घडले. त्यांच्या जयंतीचे सरकारी कार्यक्रम झाले, स्मारके उभारली, निवडक साहित्य प्रकाशित झाले, परंतु त्यांच्या संपूर्ण वैचारिक कल्पनेला सार्वजनिक चर्चेत अपेक्षित स्थान मिळाले नाही. त्यांना लोकशाहीर म्हणून गौरविण्यात आले, पण सामाजिक तत्वचिंतक म्हणून स्वीकारले गेले नाही. ही निवडक मान्यता हीच मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक राजकारणाची पद्धत आहे. ती व्यक्तीचा गौरव करते, पण तिच्या विचारांची थार बोलत नाही. मुख्य प्रवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पर्यायी विचारांना पूर्णपणे नाकारत नाही, परंतु त्यांना निष्प्रभ करून स्वीकारतो. परिवर्तनवादी साहित्याचा निवडक गौरव केला जातो, परंतु त्यातील विद्रोही आशय बाजूला ठेवला जातो आणि त्याला सांस्कृतिक स्मृतीचा भाग म्हणून सादर केले जाते. अण्णाभाऊंच्या साहित्यांचा उत्सव साजरा झाला, पण त्यांच्या विचारांचा सार्वजनिक धोरणांशी संबंध फारसा घडला नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्मूल्यांकन करताना त्यांच्या साहित्याच्या सामाजिक आशयाला केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे. साहित्य ही केवळ कलात्मक निर्मिती नसून समाजाच्या मूल्य व्यवस्थेला आकार देणारी प्रक्रिया आहे. कोणतेही साहित्य सामाजिक आणि राजकीय संदर्भापासून अलिप्त नसते. मुख्य प्रवाहातील साहित्य अनेकदा विद्यमान व्यवस्थेच्या मूल्यांना वैधता देते, तर परिवर्तनवादी साहित्य त्या व्यवस्थेच्या मर्यादा आणि अंतर्विरोध उल्लेख करते. अण्णाभाऊंच्या लेखनाची हीच वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोकनाट्यांमध्ये समाजाच्या परिघावर जगणारी माणसे प्रथमच केंद्रस्थानी येतात. त्यांच्या व्यक्तिरेषा संघर्ष करतात, प्रश्न विचारतात आणि मानवी प्रतिष्ठेचा आग्रह धरतात. त्यामुळे त्यांचे साहित्य भूतदयेने नव्हे तर स्वाभिमानाने साहित्य ठरते. भारतीय समाज व्यवस्थेचा विचार केला तर श्रम करणारे आणि श्रमांवर नियंत्रण ठेवणारे असे 2 व्यापक सामाजिक स्तर इतिहासभरात दिसून येतात. जाती व्यवस्थेने उत्पादनशील श्रमाला सामाजिक कनिष्ठबद्ध बहाल केले, तर ज्ञान, धर्म आणि सांस्कृतिक अधिकार विशिष्ट सामाजिक घटकांच्या हातात केंद्रित राहिले. त्यामुळे दारिद्र्य, अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा सांस्कृतिक दुय्यमता या केवळ सामाजिक समस्या नव्हे, तर त्या सत्ता संबंधाच्या ऐतिहासिक रचना आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा केंद्रबिंदू हाच आहे. जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विभागणी नसून श्रमिकांना कायमस्वरूपी अधीन ठेवणारी सांस्कृतिक आणि राजकीय यंत्रणा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची सुरुवात त्याच व्यवस्थापासून होते. त्यांच्या लेखनात श्रम हा केवळ अर्थकारणाचा विषय नाही, तर तो मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणूनच त्यांचे सार्वजनिक प्रसिद्ध विधान आहे, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे.
अण्णाभाऊंनी 1958 रोजी मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक व अध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगितले होते, जे आयुष्य मी जगतो, पाहतो आणि अनुभवतो त्याबद्दलच मी लिहितो. त्यामुळे त्यांच्या कथांतील पात्रे साहित्यिक कल्पना नसून भारतीय समाजाच्या उपेक्षित इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या कथेतील बरबाद्या, भोमक्या, निळूमांग, गिरणी कामगार किंवा मुंबईच्या झोपडपट्टीतील स्थलांतरित माणूस हे केवळ पात्रे नाहीत, तर भारतीय आधुनिकतेच्या अपूर्तेची साक्ष देणारे सामाजिक दस्तावेज आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा काल्पनिक नसून जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून घडवलेल्या आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या केंद्रबिंदू दया याचना नाही तर प्रतिकार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखा दुःख भोगतात, पण त्या केवळ करुणेचे प्रतीक नाहीत, त्या अन्यायाचा प्रतिकार करतात. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये विद्रोह हा नकारात्मक भाव नसून स्वाभिमानाची अभिव्यक्ती आहे. शोषणाचे चित्रण करताना ते भावनिक उद्रेक करत नाही, त्यामागील सामाजिक संरचना उघड करतात. याच कारणामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच समकालीन वाटते. आज अण्णाभाऊंच्या साहित्याच्या स्वीकाराकडे पाहिले तर एक मनोरंजन विरोधाभास दिसतो. त्यांच्या जयंती, स्मृतिदिन किंवा निवडक साहित्य स्फूर्तीचा गौरव केला जातो, मात्र त्यांच्या संपूर्ण वैचारिक वारशाचे आकलन करण्याचे प्रयत्न तुलनेने कमी दिसतात. ही स्थिती परिवर्तनवादी साहित्याच्या व बऱ्याच लेखक साहित्यिकांच्या बाबतीतही दिसून येते. आज भारतात आर्थिक विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहोत. महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, स्मार्ट शहरे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक गुंतवणूक यांची भाषा सार्वजनिक चर्चेत प्रमुख झालेली आहे. परंतु याच विकासाच्या पायावर उभा असलेला श्रमिक आजही असुरक्षित आहे. असंघटित कामगार, स्थलांतरित मजूर, कंत्राटी रोजगार, शेतमजूर आणि शहरांच्या उपनगरांमध्ये राहणारे लाखो लोक विकासाच्या कथा बाहेर राहतात. उत्पादनासाठी साधने बदलली, तंत्रज्ञान बदलले, पण श्रमाची सामाजिक प्रतिष्ठा मात्र फारशी बदललेली नाही. अण्णाभाऊंचे साहित्य या विसंगतीकडे आजही नेमकेपणाने लक्ष वेधते. अण्णाभाऊंच्या पुनर्वाचनाची गरज आज अधिक तीव्र आहे. भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे सोपे आहे, पण त्यांची उपस्थित असलेल्या प्रश्नांना समोर जाणे कठीण आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारी अर्थव्यवस्था, जातमुक्त समाजरचना, सांस्कृतिक लोकशाही आणि ज्ञानावर सर्वांचा समान अधिकार ही त्यांची स्वप्ने अजूनही अपूर्णच आहेत. अण्णाभाऊंच्या लेखनात श्रम, दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि मानवी सन्मान यांचे प्रश्न परस्परांशी जोडलेले आहेत. म्हणूनच त्यांचे साहित्य भारतीय समाजाच्या परिवर्तनाची व्यापक संकल्पना मांडते. त्यांच्या साहित्यात जात, वर्ग आणि लिंग यांचे नाते असून सूक्ष्मपणे व्यक्त असलेले व्यक्ती दिसते. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक समाजाचे लेखक नव्हते, तर भारतीय लोकशाहीतील अपूर्ण समतेचे लेखक होते. त्यांनी साहित्याला संघर्षाची भाषा दिली, श्रमिकांच्या जगण्याला सौंदर्य दृष्टी दिली, उपेक्षितांच्या अनुभवाला इतिहासाचे स्थान दिले. म्हणूनच त्यांचे साहित्य भूतकाळातील दस्तऐवज नाही, ते वर्तमानाचा आरसा आणि भविष्याचे प्रश्न आहेत. जागतिकीकरण, नवउमेदवाद, तांत्रिक बदलांच्या काळात आर्थिक विषमता कमी झालेली नाही, उलट तिची रूपे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. असंघटित श्रम, स्थलांतरित कामगार, असुरक्षित रोजगार आणि वाढती सामाजिक विषमता या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नव्याने वाचण्याची गरज अधिक तीव्रपणे जाणवते. त्यांच्या लेखनातील सामाजिक संवेदनशीलता आणि परिवर्तनाची आकांक्षा आजही तितकेच समकालीन आहे. विशेष म्हणजे त्यांचे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही वास्तवांचे चित्रण केले. त्यांच्या पोवाड्यांमध्ये गिरणी कामगारांचा संघर्ष आहे, लोकनाट्यांमध्ये निवडणूक राजकारभाराचा उपहास आहे, कथांमध्ये जातीय अपमान आहे, तर कादंबऱ्यांमध्ये स्वतंत्र, सामान्य आणि सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा आहे. म्हणूनच त्यांचे साहित्य एका विशिष्ट प्रकारात बंदिस्त करता येत नाही. ते लोकसाहित्य आहे, वर्ग साहित्य आहे, दलित साहित्य आहे, कामगार साहित्य आहे व त्याचबरोबर ते आधुनिक भारतीय समाजाचे व्यापक राजकीय व सांस्कृतिक विश्लेषणही आहे. अण्णाभाऊ साठे यांची केवळ लोकशाहीर म्हणून श्रमण नव्हे, तर त्यांच्या साहित्य दृष्टीतील व्याप्ती मर्यादित करणे होय. त्यांना भारतीय परिवर्तनवादी विचार परंपरेतील महत्त्वाचे साहित्यिक चिंतन म्हणून स्थान देणे, त्यांच्या साहित्याचे नव्याने मूल्यमापन करणे आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमापासून सार्वजनिक चर्चापर्यंत त्यांना योग्य स्थान मिळवून देणे ही आजच्या साहित्य विश्वासमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण अण्णाभाऊ यांचे साहित्य केवळ एका समाज घटकांचा इतिहास सांगत नाही,
तर ते भारतीय लोकशाहीला अधिक समताधिष्ठित आणि मानवी बनविण्याच्या मूल्यांची सातत्याने आठवण करून देते आणि आपण याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. धन्यवाद.